नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्यासारखे सहृदय भक्त स्वामी भक्त हे माझे आनंद निधान आहेत आणि ही नित्यपाठाची पोथी खास तुमच्यासाठी. ओम नमो श्री गणेश देवा, सकल कार्य आशीर्वाद द्यावा, वंदन करुणी करतो धावा, मनोरथ पूर्ण करा. ओम नमो श्री वागेश्वरी, तुझी विना मजसाठी झंकारी, विना वादन उमटो अक्षरी, अक्षर कर पोथी. ओम नमो श्री गुरुराया, श्री दत्त पद्य देवराया, तुमचे आशीर्वाद घ्यावा, कृपा असू द्यावी. नमो श्री अक्कलकोट स्वामी राया, तुमचे अलौकिक चरित्र गावया, पडतो मी तुमच्या पाया, शक्ती दे मजला. तुम्हाला लाभले बा सुंदर रूप, तरी तुम्ही आहात हो अरूप, हरण करावया सर्व भक्तांचे पाप, प्रकट झाला या भुवनी, तुमचे नाही ठाऊक काही, प्रकट झाले ते कुणी पाही, दर्शन तुमच्या आनंदे दाही दिशा उजळल्या, वर्षे झाली खूप त्याला, मंगळवेळी तुम्ही प्रथम प्रकटला, 12 वर्षे तिथे राहिला, पटवर्धनांच्या कुरणात. राहिलात जरी कुरणात, येत काही कधी गावात, भलत्याच ठिकाणी होता बसत, लोकांवाटे हा वेडा, कुणी दिले खावयास काही, भक्षण केले तुम्ही सर्व काही, कधी कुणा म्हटले नाही, स्वामी तुम्ही दयावंत. जरी भक्त होते 5 एक, बाळकृष्ण बुवात त्यातील एक, स्वामीनिष्ठ होता त्यांची नेक, नित्य भेटावयास येत. वाट पाहत उभे राहत स्वामी, कमरेवरती हात ठेवूनी, मूर्ती त्यांची सुंदर नामी, सर्वांना दर्शन देई. बाळकृष्ण बुवांची कीर्ती मोठी, मंगळवेळी ते जगजेठी, तरी स्वामी चरणा मारण्या मिठी धावत येत कुरणी. बाळकृष्ण चमत्कार जरी केले अनेक, तरी ते होते स्वामींचे सेवक, हाच मोठा चमत्कार म्हणे प्रत्येक, त्याची गुण राहिले आकाशी. स्वामीं केले एके दिवशी, द्विजोबा होता गावाच्या वेशी, दशमी मागितली स्वामींनी चटदिशी, द्विज म्हणे थर कापला, वदला स्वामी गाय दूध देईना, कशी दशमी देऊ सांगा ना, भुकेली सगळी माझ्या सदना, क्षमा कराल ना मजला. द्विजाकडे पाहून स्वामी हसले, गायीच्या पाठीवरून माये भरे हात फिरवला, म्हटले दूध दे ग आई. स्वामींच्या हस्तस्पर्शे चमत्कार घडला, दुधाचा मग पाऊस पडला, द्विज आश्चर्यचकित झाला, वाकलं स्वामींच्या चरणा. द्विजा दे मज आता दशमी, युक्ती सांगेन मग मी तुझ नामी, भिवू नको पाठीशी आहे मी, वदले प्रेम बरे स्वामी. दशमी करून सायंकाळी, धावत आला ब्राह्मण जवळी, स्वामींच्या चरणांना कवनी वदला, धन्य तुम्ही स्वामी. मंगळवेळे घडल्या कितीक घटना, चमत्काराच्या स्वामी लीला नाना, समर्थ कीर्ती भिडली गगना, प्रगटल्या कथांमागुनी कथा. एक साळी स्वामींचा भक्त झाला, भिक्षेवरी त्याचा चरितार्थ चालला, दारिद्र्याने पिचत राहिला, परी स्वामीनिष्ठ आढळ. दिवसांमागून दिवस चालले, स्वामीं प्रेमा उधाण आले, स्वामी कसोटीला उतरले, स्वामी आनंदले. एके दिवशी साळ्याच्या स्वप्नी स्वामी प्रगटले त्याच्या नयनी, सांगून त्याची पूर्व कहाणी, स्वामींनी दैव खुले केले. घरामागल्या परसादारी आहे वृंदावन ते भारी, संपत्ती आहे ते भरपूर सारी, द्रव्य तुझे ते सारे. सकाळ झाली साळी उठला, स्वप्नाची स्वामी दृष्टांत स्मरला, परसातील ललबगीने गेला, खणले वृंदावन त्याने, द्रव्य पाहुण्या डोळ दिपले, डोळ्यांमध्ये अश्रू ओघळले, स्वामी स्मरले मन मोहरले, धावत आला कुरणी, लोटांगण घातले आडवे, स्वामी पूजा केले मनोभावे, वदना स्वामी द्रव्य आणले द्यावे, मजला काही नको, स्वामींनी पोटाशी घेऊन दिले त्याला आशीर्वचन, देव घेऊन जा तू सारे धन, आशीर्वाद माझे. श्री दत्तात्रयाचा हा अवतार, नरसिंह सरस्वती हा पूर्णावतार, केल्या लीला अपरंपार, मंगळवेळी महाराज म्हणून अवतरले. मंगळवेळी एक म्हणाला, पाहिली मी त्या वेड्याला, बोलत होता डोंगरी गेला, 2 तेजस्वी पुरुषांबरोबर, तिघे जण ते बोलत होते, मजला काही समजत नव्हते, अचानक तो गुप्त झाले दोघे ते. वेडा परतून आला, गृहस्थ होता तो पाहणारा, उलगडला त्याचा भाग्य पिसारा, प्रकार विलक्षण घडला होता सारा. होते ते श्री दत्त दर्शन, सोडण्यापूर्वी मंगळवेळे, स्वामींनी सोडले कोडे, दत्त दर्शनाचे असतात वेगळे पाडे, समजून घेण्याचे. मंगळवेढे सोडून निघाले महाराज, पंढरपुरी उतरले, तेथून ते मोहळास गेले, तेथे घडले काही चमत्कार. दुथडी वाहत होती भीमा, नावेमध्ये जागा नव्हती, हात जोडून या पायवरती निघाले पाण्यावरून चालून. नावेमधले लोक म्हणू लागले, कोणी योगी पुरुष गावा आले, पाण्यावरून चालत निघाले,
आपले भाग्य उदयास आले. योग सिद्धी याला म्हणती, देवत्वाची ते प्रचिती, कर मग माझे ते जुळती. परब्रह्म समजून या मोहळात होते योगी गवे स्वामी, अतिवृद्ध परिसतेज कांती नामी. महाराज कोणी आले आपल्या ग्रामी, म्हणून भेटावयास गेले. त्या अतिवृद्ध भाग्याला पाहून महाराज म्हणाले किंचित हसून, भक्ती मार्गे यावे आपण, तिथे खरी मुक्ती. महाराजांची आज्ञा मानून गवे स्वामींनी भक्ती मार्ग स्वीकारून, योग साधना वर्ज करून परब्रह्मी विलीन झाले. योगी जीवन परिपवित्र निर्मळ, प्रत्येकाचा शेवट जर अटळ. महाराजांनी कथिले जणू योगी सकळ, मोहळासी येऊनी मुक्ताईने चांगा योग्याला मुक्त केले. तसे मोहोळी स्वामींनी घडविले. गवे स्वामी योगी मुक्त झाले केवळ महाराजांमुळे. मोहोळ सोडून आले सोलापुरा, महाराजांनी मुक्काम केला दत्त मंदिरा. नवता वस्त्रांना अंगावर आसरा महाराजांच्या, दिगंबर देही भव्य तेजस्वी मूर्ती, कुणासही ते कधीही न दिसती. दत्त मंदिरी भक्त होतसे आरती, दर्शनी क्वचित होई चिंतोपंत. टोळ नामक होते नशीबवान, एके दिनी दुरून त्यांना झाले स्वामी दर्शन. स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून पायी घातले लोटांगण. चिंतोपंतांच्या स्वामींनी पाहिली कसोटी, झाला मनात सद्भावाची दाटी. भक्त शब्द उमटले मग टोळांच्या ओठी, स्वामी घरी चला. घराकडे मग स्वामी आले, टोळांचे घर प्रकाशाने भरले. आनंद भरते झाले वदने घर ते पाहून समजा, टोळांची ती अपूर्व भक्ती. स्वामी जाती त्यांच्या पंक्ती, स्नेह वाढला उजळल्या ज्योती. सोलापूर मुक्कामी सोलापुरी मग केल्या नाना लीला. एके दिवशी मुक्काम हलवला, वृद्ध चिंतामणी स्वामींना वदला. स्वामी चला अक्कलकोट निवासी, महाराज आले अक्कलकोटला. प्रगट दिन झाला दीपवाळीला, आश्चर्याचा बांध फुटला अक्कलकोट गावी. भक्त सारथी स्वामी महाराज, अक्कलकोट निवासी स्वामी महाराज. प्रसिद्ध झाले अक्कलकोट महाराज, झाले साधू संतांचे माहेर. श्री विष्णूंच्या अवतारांचे रहस्य उलगडले, स्वामींच्या अवताराचे मात्र न कळते. महाराज हे आले कोठून कोठे जन्मते, कवन्या मार्गी नाही. स्वामींची शरीर यष्टी बहुधिप्पाड, वर्ण मात्र त्यांचा अति गोड. खांबाला टेकून बसती न दिसे खांब जाड, तेजपुंजनी करारी. चालण्याची गती वाऱ्याला लाजवी, केशर कस्तुरीचा गंध अस्तित्व दावी. जेवण स्वतः मात्र कधीही न जेवी, बालके जणू भरवावे लागे. स्वामींचे तेज सहन न होई, भक्तांसाठी मात्र अतिसौम्य होई. निराधार लोकांना केवळ खांब देई, गाती चैतन्याचे गीत. भव्य चेहरा अन सतेज कांती, सरळ नाकनी अजान बाहू होती. भक्तांचे मनोरथ पूर्ण करीती, स्वामी समर्थ गुरुराया. ओम श्री स्वामी समर्थ. दिसती मोहक स्वामी उभे राहिल्यावर, रक्तकमल रंग जणू गाढ सरोवर. अजानुबाहू शोभा देती सुंदर, अन वक्ष भव्य विशाल. स्वामींचे अतिसुंदर अलौकिक ध्यान, साठवू न शकती हे रूप आपले नैनी. असे घडले हे भव्य नित्य दर्शन, आहे ही देव कहाणी. अन्न ग्रहण करीत कुणाच्याही हातचे, पाणी ग्रहण करीत कुणाच्याही हातचे. कोणीही काही आडवे कुणाच्याही हातचे, लहर लागली असता सर्व काही घडे. केवळ लहर आली असता, दुसऱ्याच्या हाताने घडे त्यांचा लहर लागली असता. स्वामी कुठेही जात त्यांची लहर लागली असता, जणू ते गंधित वारा होते. गाणगापूरचे काही पुजारी भेटावयास आले स्वामींच्या दारी. प्रश्नोत्तराच्या पडल्या काही पाऊस सरी, तेव्हा स्वामी उतरले. काय सांगू नेमीच, नरसिंह भान मीच, राम मीच, कृष्ण मीच, केले धारण तुमच्या कल्याणासाठी. सारा संवाद झाला निशब्दात, प्रसन्न होऊन पुजारी गेले गंगनापुरात. दर्शन झाले त्यांना श्री गुरुदत्त, स्वामींची ती कृपा. मर्म्य मानवता असो मर्त्य देह, अवतारी पुरुषोत्तमा असतो संकल्प देह. नसतो भोगावे लागत पाप पुण्याचे दाह, नसते कसले बंधन. अक्कलकोट घडल्या अनेक घटना, शतक लोटले तरी अजूनी स्मरती नाना. श्री अक्कलकोट स्वामींची नित्य होय प्रार्थना, ही महाराजांची कृपा. घटनांना कधी क्रम नसतो, प्रत्येकाचा तो भाग्यक्षण असतो. स्वामींच्या कृपेने आपण तरतो, म्हणून नित्य स्मरा स्वामी. तर हे घटना स्मरती मनी, स्वामींची कीर्ती जी होती जनी. दाटून येते अश्रुनयनी, केवळ त्यांच्या स्मरणे.
स्वामींनी केला उपदेश, भक्तांसाठी नवे अवकाश, मानवा समजून आदेश, नित्य स्मरावा ऐसा. असती दोन प्रकारे निग्रह, पहिला हट निग्रह, दुसरा क्रम निग्रह. व्यर्थ आहे हट निग्रह, क्रमावा क्रम निग्रह. स्वामींची ही विनंती. क्रम निग्रह म्हणजे गंध सुवास, अध्यात्म विद्येचे केवल सहवास, सज्जनांचा अष्टप्रहर वास, मानावा महत्वाचा. वासनांचा करावा त्याग, करावा प्राणस्पंदन विनिरोध, हाच माझा तुम्हा बोध, अंतःकरण पूर्व स्वीकारावा. श्री दत्त गुरूंना शरण जावे, श्री दत्तांचे केवळ स्मरण करावे, ब्रह्मा विष्णू महेश भजावे, नित्य नियमाने जाणावे माझे व्यापक कपन आहे तुमच्या हृदयी वसून. तुमच्यासाठी मी केवळ सगुण, तुमच्या पाठी मी उभा आहे. माझा सर्वत्र संचार, भक्तांसाठी मला आकार, स्मरता मला मी होता साकार, घ्यावा हा अनुभव. माझे नाव ज्यांच्या ओटी, मी आहे त्यांच्या भक्तांसाठी, अनुभव राहील त्यांच्या गाठी, मी पाठीशी उभा. अंतःकरण आहे ज्याचे निर्मळ, पारदर्शी जणू स्फटिकवत जळ, तेथे माझी सदा सर्व काळ दृष्टी आहे सर्वांवरी. मला भेटण्याचे उत्सुक असती, मी तर असतो त्यांच्या भोवती, दिवा घेऊन काळोख्यात रात्री रक्षण मी करतो. स्वामी बदले माझ्या कानी, हाती मजला दिली लेखनी, पाजरीच लेख असेल अक्षर लेखनी. ही मजवरती झाली कृपा, अक्कलकोट स्वामींची स्मरण साखळी, स्फुरली मजला सोन सकाळी. शुद्ध पंचमी उन्हे पसरली, मार्गशीर्ष महिना, काश्यप गोत्र कुलोत्पन्न, देशपांडे उपमनाम भिन्नाम, असे माझे वामन, स्वामी चरणी मिलीन. अच्युतानंद हे नाम संबोधन, स्वानंदे मी घेतले स्मरून, ज्ञानदेवांचे शिष्यत्व पत्करून पोथी लिहिण्यास. नित्य वदावे श्री अक्कलकोट, नित्य स्मरावे अक्कलकोट, नित्य वंदावे स्वामी अक्कलकोट, स्मरुनी त्यांचे चरणी. श्री स्वामींचे गावे गुण, करावी त्यांची भक्ती सगुण, अच्युतानंद गोळा करती हे सुवर्णकन सर्व भक्तांसाठी. अक्कलकोट पुण्यतीर्थ क्षेत्र, अनुरेणू देखील तेथील पवित्र, सर्वांसाठी आहे ते प्रसाद छत्र. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.